खरं म्हणजे माझं मन भारावून गेलं. सत्कार माझे बरेच झाले आजपर्यंत. जवळपास निवडून 9 तारखेला आलो मागच्या, तेव्हापासून सत्कार चालू आहे. परंतु हा सत्कार दिदी अतिशय मनाला भावणारा सत्कार आहे. त्याचं कारण असं की या भूमीतून मी राजकारण सुरू केलं. भूमीमधला सत्कार, ज्यांच्या नेतृत्वात काम केलं त्यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार, आणि ज्यांच्या वडिलांबरोबर काम केलं त्यांच्या हस्ते सत्कार, म्हणून हा वेगळा सत्कार माझ्या जीवनातला आहे असं म्हणत. वेळ बराच झाला, परंतु बऱ्याच लोकांनी सांगितलं, सुरेशरावांनी सांगितलं, मदत केली. कारण राजकारणामध्ये काम करत असताना आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या नेत्याबरोबर ज्या कार्यावर काम करत असतो त्याच्यावर निष्ठेने काम करायचं मी पहिल्यापासून शिकवलं. माझ्या जीवनामध्ये एक विधानसभा मी हारलो. दिदी त्यावेळेस मला साहेबांनी दुसऱ्या जिल्ह्यात तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी बाहेरचा म्हणून सगळ्यांनी विरोध करा. पक्षाचे मी काँग्रेसच्या विरोधात गेली, राष्ट्रवादी विरोधात गेली आणि मला हार पत्करावी लागली. आणि ज्यांनी माझा विरोध केला त्यांना पुढच्या वेळेस तिकीट भेटल्यानंतर ते आदरणीय स्वर्गीय झालेत आमचे सातवसाहेब, त्यांना वाटलं मी त्यांचं काम करीन की नाही. आणि आमची धर्मपत्नी मला भांडायला लागली, तुम्ही ज्यांनी तुम्हाला पाडलं त्याचा प्रचार तुम्ही कसं काय करता. मी त्यांना सांगितलं की राजकारण मला करायचं, पक्षात राहून गद्दारी करणारा कार्यकर्ता मी कधीच नाही आणि राहणार. भले आपण पक्ष सोडू, परंतु पक्षामध्ये राहिल्यावर तो आपली आईप्रमाणे असते आणि पक्षावर ही निष्ठा असली पाहिजे. आपण सगळे कार्यकर्ते आहेत. आपल्याला सगळ्यांनी सांगितलं की सर्वसामान्य माणसाला आज भारतीय जनता पार्टीनं उच्चपदी दिलं. मी प्रथमतः तर तुमच्या सगळ्यांचं तुम्हाला धन्यवाद देतो की जनतेच्या सेवेमुळे मला इथपर्यंत जाता आलं. आणि आपण हे सुद्धा सगळेजण या ठिकाणी उशिरा माझ्यासाठी आले, पहिल्यांदा तुम्हाला मी नमन करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं सर्व नेते माझ्या सत्कार आले, त्या सगळ्या नेत्यावर मी काम केलेलं आहे. आमची संयोजन समिती आहे. भगवान वाघमारे असतील, स्वराज परियार असतील, भीमराव हात्यांबेर असतील, कीर्तिकुमार बुरंडे असतील, प्रमोद वाकडकर असतील, विठ्ठल रबजडे मामा असतील, विजयराव वरपुडकर असतील, तुकाराम साठे असतील, संतोषराव मुरकुटे असतील, चंद्रकांत बोकन असतील, नानासाहेब राऊत असतील, अशोकराव तरोटे असतील, अभय कुंजीर असतील, चंद्रकांत ढाळे असतील, विशाल बुधवंत असतील, कृष्णराव कुटे असतील, राजेंद्र वडकर असतील, या ठिकाणी आसारामजी संतोष धारासुरकर असतील, चिंचाणे असतील, मुंजाबाई गावकर, भारत आव्हाड, आनंद बसवडे, याच्यातले 1 किंवा 2 जर सोडले जाईल दिदी तर सगळ्याबरोबर मी काम केलेलं. कधी त्यांच्या सुखदुःखात असेल, त्यांनी माझ्या सुखदुःखात असेल, आणि स्टेजवर जेवढे आहेत तेवढे सुद्धा हे. आता बंडू जाधव साहेबांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही लक्ष देत नाही, पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं विरोधी पक्षात असताना सुद्धा दिलं की नाही. ते म्हणले बाबा माझ्या गावामध्ये मी खासदार इकडला आहे, मी जरा तिकडला आहे, तिकडं जरा जुन्या गावात माझ्या जन्मभूमीत जरा काहीतरी फंड द्या. मी तयार झालो, त्यांनी घेतलं नाही, पण मी त्यांना पत्र दिलं होतं. सुरेश आता आमच्या नेत्यानं खरं म्हणजे नोकरी सोडली म्हणे तसं काही नाही. राजकारणात मला जबरदस्ती सुरेश वरपुडकर साहेबांना आणलं. हे कोणाला ते सांगत नाहीत, हे म्हणजे नोकरी सोडली. अहो त्यांना कुठेतरी एका माणसाला कारखान्यात उभं करायचं. मी त्यांचा मित्र होतो आणि नेमकं 2:45 वाजता त्या पोराची काहीतरी गडबड झाली. आणि मग आता काय करायचं, मला म्हणजे तुझ्या जातीचं सर्टिफिकेट आहे का, म्हणतात तुम्हाला काय माझी जात माहीत नाही का, इतके दिवसात आहे का सांगता तरी, मला आहे. गपचूप आणायला लावलं, मी आलं नोकरी गेली तर जाऊ दे म्हणले, काय काळजी करू नको. कारखान्याचं डायरेक्टर केलं. म्हणजे मी काय असा डायरेक्ट राहत मी समाजकारण होतो. मी 1986ला समाजाचा मेळावा स्टेडियममध्ये घेतला. शंकरराव चव्हाणला बोलवलं. त्या ठिकाणी 40,000 लोक आले. आमचे शंकरराव चव्हाण म्हणले काय मागणी, काय नाही वाहिल्या दिवशी पुण्यतिथी साजरी करा. आणि मग एवढ्यासाठी एवढे माणसं काय करायचं, 4 माणसं आणले तरी चाललं असतं. ही सामाजिक काम करत असताना सुरेशरावनी हे मला दिलेला पहिला सुखद झटका. आणि त्या झटक्यामुळे मी राजकारणात आलो. आणि दुसऱ्या झटक्यामुळे तर राज्यसभेचा सदस्य झालो. दुसरा झटका काय झाला, त्यांनी मला तर राजकारण शिकवलं.
आणि 2:45 वाजेपर्यंत विजयावर साक्षीदार आहे. बँकेत संचालक घेतो म्हणून तिथं झटका दिला आणि तिथं झटका दिला तर मी म्हणलं आता काय खरं नाही. मी ओळीत उठलो की शेंडगे साहेबाशी गेलो, म्हणलं वरपुडकर साहेब मला झटका दिला, आता मला काहीतरी करा. मग पहिल्यांदा राज्यमंत्रीपद तिथं मला भेटलं आणि त्यांच्या त्या झटक्यामुळं मी एका झटक्यामुळं राजकारणात आलो आणि दुसऱ्या झटक्यामुळं आज या राज्याच्या उत्तरपदी आलो, नाहीतर काही इच्छा नव्हतं. म्हणून नेता आम्ही त्यांच्या कुटुंबातले राजकारणामध्ये कमी जास्त चालत राहते, परंतु राजकारणामध्ये माणसाला सातत्य असलं पाहिजे आणि लोकांची सेवा केली पाहिजे. मी लहानपासून धार्मिक आहे. मी गीतेमध्ये शिकलो होतो की फळाची आशा नसता काम करत राहा आणि तशा प्रकारे मी काम सुरू केलं. मला आजपर्यंत जेवढे पद मिळाले तेवढे पद न मागताच नाही. मी एकदाच मागितलं आणि एवढं पोट तिरतीने मागितलं ते मला भेटलं नाही. अशी मागणी केली नेमकं तेच भेटलं नाही. तेव्हापासून काही मागायचंच नाही म्हणले. आता हे म्हणले आमचे नेते बरोबर आहे, मला वाटलं विधान परिषदच मागा, मागली ती होती पण ते भेटलं नाही, भेटली राज्यसभा. आणि म्हणून आजपर्यंत म्हणजे सुरेश्वरी सुरवंदा कारखाना डायरेक्ट दिला, त्यांनी झटका दिल्यामुळं महामंडळ भेटलं. पण जे जे पदं मला भेटले त्या ठिकाणी मी सुरेश्वराचा मान्य बोर्डीकरचा कार्यकर्ता होतो, कसं राजकारण करायचं त्यांनीच मला शिकवलं. त्या महामंडळामध्ये गेल्यानंतर मी त्या ठिकाणी एका असा सत्कार होता, त्या सत्कारात मला एका आमच्या कार्यकर्त्यांनी चिमट्या घेतला. म्हणजे काय तुम्ही कारण नसताना उगाच घेतलं. म्हणलं या महामंडळात तर काही नाही, ओसाडगावची पाटीलची घेतली. म्हणलं या पाटला तेवढा दम आहे की लाख मारेल तिथं पाणी काढेल. आणि त्या महामंडळामध्ये मी पहिल्यांदा 1978 तर निधी आणली आणि लोकांना वाटप केलं. त्या लोकांचं भाग्य एवढं की पवार साहेबांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं, त्याच्यात ते सगळं कर्ज माफ झालं. म्हणजे एवढा आमच्या समाजाला त्या ठिकाणी बेनिफिट झाला. आणि हाच बेनिफिट राज्यामध्ये सगळीकडे असल्यामुळं मला आधी तर माहीत नाही, मी राज्यसभेत कधी मागितली नव्हती. मी पुढच्या महिन्यात होणारा 4 महिने तिकडे त्यासाठी तुमच्याकडे बी आलो असतो, तर ती काही कामच पडलं नाही. सुरेश्वराला म्हणलं होतं आता आपल्याला विधान परिषद मागायची, मुटकोई साहेब मागायची असं म्हणलं होतं, परंतु पक्षाने एवढं भरवून दिलं. आणि म्हणून मी आपल्या सगळ्याच्या मार्फत माननीय या देशाचे नरेंद्रजी मोदी असतील, आमचे अमितजी शहा असतील, आमचे नितीनजी नवीन असतील आणि या राज्याचे लाडके आणि चाणक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे साहेब, चव्हाण साहेब आणि चंद्रकांतदा यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली. मी तुमच्या मार्फत त्यांना शब्द देतो की त्यांनी टाकलेला विश्वास हा मी कधीही सार्थ केल्याशिवाय राहणार नाही, एवढं त्या ठिकाणी वचन देतो. कारण शेवटी राजकारणामध्ये पद कशासाठी लागते? जनतेच्या सोयीसाठी. मला ईश्वराच्या कृपेनं त्रिधाराच्या सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच ते आहे की मी त्रिधाराचा भक्त आहे. ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस काही सुद्धा नव्हतं, परंतु देव मला म्हणायचे नाही काय काळजी करू नको आणि माझ्या घरी सर्व काही आहे. हे भेटलेलं पद याच्यातून मला रुपयासुद्धा पाहिजेत नाही, हे पहिल्या दिवशी सांगितलं. मी हे फक्त जनतेसाठी या पदाचा उपयोग करीन अशाच प्रकारचं वचन आपल्याला देतो. या ठिकाणी बरेच प्रसंग माझ्यावर आले. प्रसंग येत असताना त्यांना ते सांगितलं साहेबांनी की घुसखोर वाटणं, पण कुठं काय करायचं एवढं मला समजल्यामुळे मी सक्सेस झालो. एकदा तर असा कठीण प्रसंग आला, अजितदादा होते आमचे नेते, सुरेशराव सांगितलं महानंदाला मी संचालक आणि 1-5 वर्ष झालं, दुसऱ्या वर्षी निवडणूक होती तर अजितदादांनी सांगितलं की भुजबळ साहेबाच्या माणसाला पोलीस सूचक अनुमोदक व्हायचं नाही, आपली जागा बिनविरोध काढायची असं ठरलं जाईल. आणि भुजबळ साहेबांनी मला फोन केला की माझ्या माणसाला सूचक तू एक अनुमोदक दे. म्हणलं आता दादाने सांगितलं व्हायचं नाही, हे उपमुख्यमंत्री व्हायचं, किती मोठ्यासारख्या गरीब माणसाला फायदा. आता दादाचं ऐकायचं का भुजबळ साहेबाचं ऐकायचं? मी चातुर्न हुशारीनं वरपुडकर साहेबांनी शिकवलेलं आहे बरंचसं हुशारी मला. हुशारीने मी काय केलं, त्या एक सज्जन मनुष्य होता त्या संचालकाला म्हणलं की फॉर्म पाठवली या मुलाचा. भुजबळ साहेब म्हणलं डायरेक्ट फॉर्म पाठवून द्या. त्याच्यावर मी सही केली आणि त्या माणसाकडे अनुमोदकसाठी पाठवलं. ते मला म्हणलं दादाला सांगितलं ना आपल्याला देऊ नका म्हणून. अरे म्हणलं तिथं सांगितलं असेल, तुला माहिती मी दादाचा जवळचा आहे. नंतर माझ्या कानात त्यांनी सांगितलं द्या म्हणून, तर सही. तर वाटलं मी सूचक झालो, देते अनुमोदक दिले आणि फॉर्म दाखल झाले. मी काय दादा जे शिवादेव ते नाहीत आपल्या, त्यांचे आज आठवण होते, स्मरण होते. जे शिवादेव त्याला ते म्हणले ते कुठे ते रामराव, ते म्हणलं साहेब मला काहीच माहिती आहे, तुमचं नेहमी त्यांच्याकडून निरोप देता. मला माहिती होतं दादा शिवादेव तर कोणत्या शांत होतं.
झालं. विड्रॉलच्या दिवशी मी गेलोच नाही. बरोबर 3 वाजून 5 मिनिटांनी गेलो. म्हणलं कुठे एकदा खायचं शिवाय. बरोबर 3 वाजून 5 मिनिटांनी गेलो. या म्हणले आता शरद पवारला सांगतो म्हणले राज्याचा कारभार तुमच्या हाती द्या. दादा काय झाले हे वाडीत मारी तुला माहित नाही का असे चिडले. दादा झालं काय ते तर सांगा मला सगळं माहित होता. म्हणजे ते भुजबळच्या माणसाला सूचक अनुवादक त्याचा फॉर्म ठेवायचा नव्हता. कोणता भुजबळचा मनुष्य अहो ते नाशिकचा आहे म्हणून भुजबळ जाऊ माझा कार्यकर्ता म्हणलं. आत्ता बोलू का वापस येऊ का 3 वाजून 5 मिनिटं झाले. कलेक्टर काय घेत नाही मला माहित होतं. तुला आत्ता बोलवतो. असं सुद्धा माणसावर प्रसंग येत असतात त्यावेळेस आपण मोठे नेतृत्व दोघांनाही नाराज कसं नव्हता येईल ह्या सुद्धा आपण काही गोष्टी केल्या पाहिजे. आणि म्हणून राजकारणामध्ये नाहीतर लय अवघड असते. एक नेता नाराज झाला की दुसरा तिथं मिळतोय. आणि म्हणून मला कोणीच नाराज न केल्यामुळं राज्य या देशाच्या उच्च हाऊसपर्यंत मी गेलो. कारण कुठल्याच नेत्यांनी मला कधी विरोध केला नाही. ज्या ज्या पक्षात असेल त्या त्या पक्षाचा सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. आता साहेबांनी म्हणले की त्यांना कसं कळालं की आता वास्तविक पाहता मी सोडल्यानंतर मला सगळेच मूर्खात काढलेले. याला हुशार हुशार म्हणता म्हणले यानं सोडून दिली 11 महिन्याची. आता मी एक जण तर कोणी आमच्या विनोद जातीवर घेऊ नका पण एक जण म्हणलं मला तू खरंच धनगर निघालास म्हणजे केलाच की नाही शेवटी एवढेपणा. मी म्हणलं बरोबर आहे पण या धनगराला सुद्धा काही इतिहास आहे. इंग्रजाला रस्ता दाखवण्याचं काम या धनगरानंच केलं. त्याचा मी वंशज आहे. आणि म्हणून म्हटलं जरीच आज सोडली असेल तर काहीतरी तुम्हाला काळात दिसत. पण एक सांगतो मी कधीच काही मागणी केलेली नाही. कारण मला जे काही जुने अनुभव होते त्याच्यातून मी मागायच नाही. ज्यावेळेस फडणवीस साहेबाकडे गेलो त्यावेळेस त्यांना एकच सांगितलं साहेब या देशाचा जाणता राजा ज्यांनी माझ्यावर अपार प्रेम केलं ज्यांनी मला खूप काही पदं दिली त्या माणसाला काही कारणास्तव मी सोडायलो याचीच फक्त तुम्ही जाणीव ठेवा. आणि मग दरवर्षी जागा विधान परिषदच्या निघायच्या. मला वाटतं काहीतरी नंबर लागायचा. ते भेटले पण नाही. काळजी करू नको माझं सगळं लक्ष आहे. असं करत करत 4-5 वर्ष गेले. गडीचा नुसता बोलायला काळजी करू नको सगळं लक्ष आहे. कालच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आमच्यावर मुटकुळे कधी यायचे. आता निवडणुकीत मी त्यांना मदत केली. त्यांना वाटलं यांना काहीतरी द्यावा तेवढंच आपलं बरं होईल म्हणून त्या नागपूरच्या अधिवेशनात मुटकुळे साहेबांना म्हणले साहेब तुमच्या वडकुतीकडे काहीच लक्ष नाही. ते म्हणले एखाद्या तुमच्याबरोबर नसेल पण त्यांच्यावर पूर्ण लक्ष आहे माझं. काय करायचं ते मला माहीत आहे. आणि मग त्याचं हे पारित दिलं. मला कधीसुद्धा वाटलं नव्हतं की मला राज्य एवढ्या मोठ्या देशाच्या उच्चस्तरी जाईल. मी मात्र डोळा ठेवून होतो येणाऱ्या विधान परिषदेवर. परंतु धुळंडीच्या दिवशी मला जसं साहेब सांगतात तसं 3 वाजता डायरेक्ट फोन आला आणि मला म्हणले बायकोला सुद्धा सांगू नकोस आणि उद्या कागदपत्र घेऊन तू मुंबईला ये. 5 मिनिटं मला काही सुधारलंच नाही. चक्कर आल्यासारखं झालं. डोळ्यात पाण्यावर बायकोनी काय झालं काय दुखायला काय मला काय बोलताच येईल. मला थांब जरा सांगतो. आणि मग सांगितलं की राज्यसभा आपल्याला मिळाली. आता काय एवढ्या मोठ्या नेत्याने आपला एवढा धक्का दिला आणि म्हणून मी मग आता त्यांना थँक्यू म्हणलो नाही धन्यवाद म्हणलो नाही. धक्काच बसला तसा. आता काय करायचं. मग 10 वाजता हळूच करून मेसेज टाकला. म्हणजे साहेब तुम्ही एवढी मोठी बातमी दिली पण मी तुम्हाला धन्यवाद म्हणलो नाही. 2 मिनिटं बोलू का. उत्तर आलं मेसेज काही गरज नाही उद्या कागदपत्र घेऊन ये. असा हा भारी नेता आपल्याला भेटला आणि त्यांच्यामुळं मला या ठिकाणी राज्यसभेमध्ये जाता आलं. मी वरपुडकर साहेबांच्या कुटुंबातला आहे. सगळे आम्ही भावाप्रमाणे एकत्र राहिलो. माझ्या घरामध्ये कोणी ग्रामपंचायतसुद्धा नाही पण राजकारण मी त्यांच्या कुटुंबातून शिकलो. अतिशय त्यांच्या आणि आमच्यामध्ये सन्मानाचं काम राहिलं. राजकारणामध्ये कधीमध्ये विरोधात गेलो असेल तर हे राजकारणात थोडंफार चालतं आहे पण तसं काय आता जाणार नाही कारण ते पक्षातच आले. आता या व्यासपीठावर तर आता बंडू जाधव साहेब आता मला दिल्लीला सोबती बी झाली. ते बनारस येत आता काय द्यायचं का. बंडू जाधव सारखा 4 वेळेस खासदार असलेला खमक्या नेता आम्ही त्याच्यावर एकत्र काम करणार कारण ते काय आता विरोधात बोलणार नाहीत माझ्या. हे सुद्धा भाग्य लागते. आणि म्हणून मला ज्यावेळेस पडलो त्यावेळेस ज्या दिवशी मी पडलो त्या दिवशी मला एक शेर माझ्यामध्ये आला. जिंदगी में हार मत मानो सबई कभी भी बदल सकता है. हे पडल्यानंतर मला कळालं होतं
आणि म्हणून मी त्या सातत्यानं काम करत राहिलो. आणि ज्या वेळेस मला राजकारणामधून आमदारकी सोडावी लागली त्यावेळेस मी सोडत असताना हा शेर वाचला होता, जो लोक जोखीम उठाने की हिम्मत रखते वही असली विजेता होता है. तो विजेता मी आज झालो याचं मला सार्थ आहे. पण मी एकच सांगतो की एवढं मोठं उच्च पद जरी मला भेटलं असेल तर या पदाचा मला कधी गर्व येणार नाही. मी तुमचा पहिल्यानं असलेला सर्वसाधारण रामराव जो आहे तोच राहील आणि जनतेची सेवा करायची या ठिकाणी मी वचन देतो. आणि जास्त न बोलता आपण माझ्यावर खूप प्रेम केलं त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो.